आमदार अमित गोरखे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, डॉक्टर गैसासमोर जो आहे तो गुन्हा दाखल झालेला आहे, पुढची काय भूमिका असणार आहे आपली? BNS कलम 106(1) अंतर्गत हा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला आहे. भारतीय न्याय संविधा डॉक्टरांनी केलेला निष्काळजीपणा हा त्यातला कलम आहे. खरं तर आमची लढाई ही होती आणि ही लढाई कुणाच्या विरोधात आणि कुणाला दुखवण्यासाठी नव्हती, तर उद्या येणाऱ्या पिढ्यांना अशा प्रकारे निष्काळजीपणे कुणीही ट्रीटमेंट देऊ नये, गोरगरिबांना ट्रीटमेंट योग्य पद्धतीने मिळावी, पैशाअभावी कुणाचाही मृत्यू होऊ नये, त्यासाठीचा हा सगळा आमचा अट्टहास होता. त्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी चांगल्या न्यायव्यवस्था त्या ठिकाणी लावून 4 समित्यांचा अहवाल येऊन आज गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली. डॉक्टर गैसासमोर गुन्हा दाखल झाला, आता रुग्णालय प्रशासनावर अद्यापही काय नाही, समाधानी आहात का तुम्ही? आमची प्राथमिक मागणी जी होती ती पूर्ण झाली. त्यामुळे दुसरी मागणी अशी होती की या दोन्ही बालिकांचे दीनानाथ हॉस्पिटलने त्यांचं दायित्व घ्यावं आणि जेणेकरून त्या मुलींना खऱ्या अर्थानं चांगलं संगोपन मिळेल. मी याआधी सांगितलं की त्या दोन्ही बालिकांना आमची तेवढी ताकद आहे, आम्ही तेवढं परिपक्व आहोत, परंतु या सगळ्या घडलेल्या गोष्टींचा कुठेतरी आपल्याला त्यातनं समज मिळावी या उद्देशाने आपण याचं दायित्व घ्यावी आमची इच्छा आहे. ही मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनाही कळवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही गर्भवती मातेला, सामान्य कुटुंबातील नागरिकांना पैशाअभावी कुठलंही हॉस्पिटल त्या ठिकाणी थांबवणार नाही आणि ताबडतोब त्या ठिकाणी उपचार दिले जातील आणि या गोष्टीमुळे ह्या सगळ्या काळजा येणाऱ्या काळात घेतल्या जातील. पण हे जर कलम पाहिलं आपण, ते कुठं जुजबी वाटत नाही का? नाही, मी आत्ताच FIRची कॉपी पाहिली आणि त्या कलमाविषयी पण मी थोडासा अभ्यास केला की जे कलम नियमानुसार लावले गेले होते त्याचा अभ्यास करून ते कलम लागलं गेलेलं आहे आणि जुजबी असण्याचं कारण नाही. यातले अनेक शेवटी गुन्हेगार असल्यानंतर कशा पद्धतीनं त्यात डिफेंड व्हायचं आणि कसं बाहेर पडायचं हे सगळे मार्ग असतातच, परंतु आम्ही सध्या तरी समाधानी आहोत. पुढच्या आणखी काही आमच्या मागण्या त्या गोष्टींच्या आम्ही वाट पाहत आहोत. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.